माझ्या या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की स्वतःला आणि इतरांना माफ करणं इतकं का गरजेचं आहे. खरंच अत्यंत गरजेची गोष्ट आहे ही. कशी ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला खूप इन्साईट मिळतील या व्हिडिओमुळे. हा वरवरचा विषय नाही आहे, खूप डीप विषय आहे. याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे स्टक झालोय, का स्टक झालोय आणि माफ करणं का गरजेचं आहे, स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा. आपल्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत आपण कधी ना कधीतरी हे अनुभवलेलं असतं. काहीतरी घटना घडतात, काहीतरी वाद होतात, काहीतरी असे प्रसंग येतात, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं आणि आपण ती गोष्ट इतकी डोक्यामध्ये पक्की धरून ठेवतो, आपल्या उराशी ती भावना इतकी घट्ट धरून ठेवतो की त्याने माझा अपमान केला, त्याने मला असं बोललं, इतर लोकांच्या समोर बोललं, मी त्याला तो माझ्याशी असा वागला, मी त्याला कधीच माफ करणार नाही किंवा मी तिला कधीच माफ करणार नाही, मी तिला आयुष्यात कधीच माफ करणार नाही. किंवा कोणी कोणी बोलतं की मी तिला 7 जन्म माफ नाही करणार. हे आपण बोलतेवेळी बोलून जातो, कारण आपण त्या इमोशन, त्या भावनेच्या भरामध्ये किंवा जे काही घडलेलं असतं, घटना असतात, त्या अनुषंगाने आपण बोलतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही हे जे प्रतिज्ञा केलेली आहे की मी माफ करू शकत नाही 7 जन्म म्हणून, किंवा हे आयुष्यभर मी त्या व्यक्तीला मी माफ करणार नाही, ही जी तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे, भीष्म प्रतिज्ञा, तर ती तुमच्याच अंगाशी येणार आहे. कारण तुम्ही जो जळता निखारा ठेवलेला आहे तुमच्या हातामध्ये, तो तुमचाच हात जाळणार आहे. कारण कुणाविषयी तरी राग, कुणाविषयी तरी संताप, कुणाविषयी तरी जलसी, कुणाविषयी तरी निगेटिव्ह इमोशन किंवा तो जो राग आहे किंवा बघून घेईन, माफ करणार नाही, ही जी भावना आहे ना, ती आपण आपल्या आतमध्ये ठेवतोय. ती व्यक्ती, तिने जी बोलून गेली, ती विसरूनही गेली असेल, तिला काही फरकही पडला नसेल, ती आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्तही असेल, पण तुम्ही सतत तुमच्या डोक्यामध्ये असतं. त्या व्यक्तीचा कधी विषय निघाला, त्या व्यक्तीला तुम्ही कधी पाहिलं, त्या व्यक्तीची तुम्हाला कधी आठवण आली, त्या घटनेची कधी तुम्हाला आठवण आली, की सतत तुमच्या आतमध्ये तुम्ही जळत असता, स्वतःला त्रास करून घेत असता, डिस्टर्ब होता आणि तुम्हाला परत त्या आठवणीमध्ये तुम्ही पाठीमागं बॅकला जाता आणि विचार करता की त्याने माझ्याशी असं का वागलं, तसं का वागलं, मी त्याला कधीच माफ नाही करणार. आणि त्याच्याविषयी जी काही आतमध्ये निगेटिव्हिटी, जेलसी आहे, राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, तो तुमचा परत उफाळून येतो. आणि ही भावना इतकी घट्ट असते ना, ती ती आणि तुम्ही स्वतः बोललेलं असतं ना, की प्रतिज्ञा केलेली असते की मी आयुष्यभर माफ नाही करणार. तर एवढं स्ट्रॉंग इमोशन असतं ना तुमचं त्यावेळी, तर तुम्ही त्याची तीव्रता कमी पण करू शकत नाही. आणि अशामुळे काय होतं की तुमच्या आतमध्ये एक हे असं कटू इमोशन, नको असलेलं इमोशन स्टक होतं, म्हणजे तिथे अडकतं आणि तुमच्या जीवनवाहिनीमध्ये, म्हणजे आनंदाची जी तुमची जीवनवाहिनी आहे, त्याच्यामध्ये हा ब्लॉक तयार होतो. कसला? तर रागाचा, तिरस्काराचा, द्वेषाचा. आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा असू देत, कचरा हा शेवटी कचरा असतो. मग तुम्ही ती टरफल असू देत किंवा तुम्ही केर असू देत किंवा तुम्ही कागदांचे बोळे असू देत, काही असू देत, पण शेवटी कचरा हा कचराच असतो. तसं कोणतंही निगेटिव्ह इमोशन असू देत, ते इमोशन आपल्या आतमध्ये, आपल्या जीवनवाहिनीमध्ये जर ते अडकलं, ते ब्लॉक झालं, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे आनंदाची अनुभूती, तुम्ही जे चांगल्या आयुष्याची अनुभूती घेण्याची जी तुमची वाहिनी आहे, ती नैसर्गिकरित्या ब्लॉक होते. म्हणजेच तुम्ही इथे स्टक होता. कारण आपल्या आयुष्यामध्ये असे कित्येक लोक असतात, जे आपल्याशी चांगलंही वागतात, वाईटही वागतात. काही लोक जी वाईट वागतात, त्यांच्याबद्दल आपण असाच विचार करत असतो, की राग, तिरस्कार, संताप, द्वेष अशा प्रकारचं तुमचं जे इमोशन आहे ना, तेच तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलेलं असतं त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल किंवा त्या प्रसंगाबद्दल. आणि जेव्हा हे असंच राहिलं जातं ना, तेव्हा तिथली एनर्जी दूषित होते. तुमच्या आतमधली जी तुमची एनर्जी आहे, तुमची ऊर्जा आहे ना, ती दूषित होते आणि तुम्हाला त्याच प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. कारण तुम्ही जर त्याला हील नाही केलं, क्लीन नाही केलं, साफ नाही केलं, तर ती एनर्जी लेवलला तिथेच तुम्ही त्या ब्लॉकला ठेवलेलं असतं. आणि आपण इतके अवेअर नसतो, कारण आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नसतात की हे असंही असतं. कारण तुम्ही जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत तुम्ही याच गोष्टी बघितलेल्या आहेत, मोठ्या लोकांच्याकडनं किंवा शेजापाजाऱ्यांच्याकडनं, घरातल्या लोकांच्याकडनं. हे असंच असतं आणि हे नॉर्मल आहे की लोकांनी आपल्याला काहीतरी बोललं, आपल्या मनात राग येणं हा स्वाभाविक आहे आणि तो राग मनात धरणं आणि त्याच्याविषयी आयुष्यात परत कधीच चांगली भावना न ठेवणं किंवा राग, द्वेष ठेवणं, हे जे आहे ना, हे नॉर्मल आहे असं तुम्हाला वाटतं. कारण तुम्ही हेच बघत आलेलं आहे आणि हे नॉर्मल आहे, ह्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही असं तुम्हाला वाटतं. पण इथे त्या जुन्या लोकांना माहिती नव्हतं की हे मनात ठेवल्यामुळे, हे आपल्या डोक्यात ठेवल्यामुळे आपल्या लाईफवरती त्याचा कसा चुकीचा इफेक्ट होतो, चुकीचा कसा प्रभाव पडतो, हे त्या लोकांना माहिती नव्हतं. पण आपल्याला जर हे माहिती झालं असेल किंवा माहिती होत असेल, तर आपण हे थांबवलं पाहिजेत.
कारण इतरांचा राग आपल्या मनामध्ये ठेवणं, इतरांचा द्वेष आपल्या मनामध्ये ठेवणं, याच्यामुळे त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. त्या व्यक्तीला काहीच प्रॉब्लेम निर्माण होत नाही. तो निर्माण होतो आपल्यामध्ये. कारण सतत आपण त्या भावनेमध्ये असतो. जलसीमध्ये, अँगरमध्ये, त्या सगळ्या इमोशनमध्ये आपण असतो. त्यामुळे आपली एनर्जी बाय डिफॉल्ट खराब होते. आता मला सांगा, तुमची जर एनर्जी खराब झाली, तुमची ऊर्जा खराब झाली, तुमचा ऑरा खराब झाला, तर प्रॉब्लेम कुणाला होणार आहे? तुम्हाला होणार आहे. मग तुम्ही 24 तास त्या व्यक्तीचा मनामध्ये विचार केला, त्याच्याविषयी आतल्या आत संताप व्यक्त केला किंवा बाहेर बोलूनही दाखवून संताप व्यक्त केला, काही कुणाला फरक पडणार आहे का? सगळ्यात जास्त तुम्हालाच फरक पडणार आहे. ती एनर्जी तुम्ही होल्ड केल्यामुळे, तुम्ही ती पकडून ठेवल्यामुळे. याच्यासाठी फॉरगिव्हनेस म्हणजेच माफ करणं ही फार मोठी कला आहे किंवा फार गरजेची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही इतरांना माफ करायला लागता ना, तेव्हा ऑटोमॅटिक त्या ज्या स्टक झालेल्या गोष्टी आहेत, ते निगेटिव्ह इमोशन आहे, ते तुम्ही ऑटोमॅटिक रिलीज करायला लागता. आणि ते केल्यामुळे तुमच्या आतली जी एनर्जी आहे ना, ती शुद्ध व्हायला लागते किंवा क्लीन व्हायला लागते. तुम्ही हील व्हायला लागता. याच्यामुळे तुम्ही इतरांना फॉरगिव्ह केल्यामुळे, इतरांना माफ केल्यामुळे त्या व्यक्तीला त्याचा फायदा हो, तोटा हो. जसं की तुम्ही त्याचा राग मनात धरल्यानंतर त्याला त्याचा फायदा तोटा त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. तसंच तुम्ही त्याला माफ केल्यामुळे त्याचाही त्या गोष्टीवरती प्रभाव पडेल, नाही पडेल मला माहीत नाही. पण नक्कीच तुमच्यावर प्रभाव पडेल. कारण तुम्ही स्वतः आतून खुश असाल. तुमच्या आनंदवाहिनीमध्ये जो जो अडथळा होता ह्या इमोशनचा, ह्या निगेटिव्ह इमोशनचा, तो ऑटोमॅटिक तिथून निघून जाईल. तो गेल्यामुळे तुमची जीवनवाहिनी चांगल्या इमोशनने वाहायला लागेल. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, प्रेम हे आपसूक यायला लागेल. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये कोणतंही निगेटिव्ह इमोशन ठेवता तेव्हा ते तिथे ब्लॉक झालेलं असतं आणि जेव्हा ब्लॉक होतं तेव्हा काहीच आपल्याकडे येऊ शकत नाही. आणि ते जेव्हा रिलीज करता, हील करता, काढून टाकता, साफ करता, तेव्हा ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे यायला लागतात. याच्यासाठी दुसऱ्यांना माफ करणं फार गरजेचं आहे. कारण धरून ठेवून काय उपयोग आहे? ती व्यक्ती कधी-कधी तर अशा काही केसेस असतात, की तुम्ही स्कूलमध्ये एका टीचरनं तुम्हाला बोललेलं असतं, की तुमचा अपमान केलेला असतो, तुम्हाला उभं केलेलं असतं, सगळ्या मुलांसमोर तुम्हाला काहीतरी वर्गासमोर तुम्हाला काहीतरी बोललेलं असतं आणि तुम्ही त्या गोष्टीचा मनात इतका राग धरून ठेवलेला असतो, की तुम्ही त्या व्यक्तीला कधीच माफ करत नाही. तुम्ही त्याचा इतका तिरस्कार करता आणि तो अजूनही करता. ती आता व्यक्ती हयातही नाही आहे. ती व्यक्ती निघून गेलेली आहे. तरीही तुम्ही त्या व्यक्तीचा मनात राग धरून ठेवलेला असता. याच्यामुळे काय होणार आहे? उलट तुम्ही स्टक झालेला आहात. काहीही उपयोग नाही आहे ते धरून ठेवण्याचा, ते पकडून ठेवण्याचा, ते होल्ड करण्याचा. आणि हेच झालं स्वतः बाबतीतही. कोणती तरी गोष्ट अशी असते, की तुम्ही काहीतरी चुकीचं वागता किंवा काहीतरी तुमच्या गोष्टी हातून चुकीच्या घडलेल्या असतात. तुम्ही काहीतरी चुकीचे बोलले जातं अजाणतेपणाने. काहीतरी चुकीच्या घटना तुमच्या हातून घडतात आणि तुम्ही स्वतःविषयी इतके नाखुश होता किंवा स्वतःचा इतका राग-राग करता, स्वतःचा इतका तिरस्कार करता, की हे माझ्या हातनं घडलंच कसं? किंवा मी हे वागूच कसं शकलो? किंवा मी हे असं वागायला नको पाहिजे होतं. हे जे काही तुम्ही स्वतःला दोष देणं, स्वतःविषयी राग धरणं मनामध्ये, तर इथेही मी तुम्हाला हेच सांगेन, की तुम्हाला स्वतःला माफ करता आलं पाहिजेत. कारण प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काही चूक घडत असते. ते तुमच्याकडूनही झालं. इतकीच ही नॉर्मल गोष्ट आहे. तुम्ही ते मनामध्ये धरून ठेवलात, तर तुम्ही स्वतःवरती कधीच प्रेम नाही करणार. कारण तुम्ही स्वतःला माफच नाही करू शकत आहे. तुम्ही स्वतःला स्वीकारतच नाही आहे. तुम्ही स्वतःचा तिरस्कार करताय. याचाच अर्थ तुम्ही स्वतःला नाकारताय. तुम्ही स्वतःचं अस्तित्व नाकारताय. तुम्ही स्वतःची ओळख नाकारताय. मग जर असं असेल, तर तुम्ही स्वतःवरती प्रेम कधीच करू शकणार नाही. तुम्ही स्वतःला अप्रिशिएट कधीच करू शकणार नाही. स्वतःला तुम्ही चांगलं कधीच म्हणू शकणार नाही. स्वतःविषयी तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटीचे विचार कधीच येणार नाही आहेत. चूक घडली, हां, जबाबदारी घ्या. हे परत कधी घडणार नाही याची खात्री द्या मनाला आणि त्याप्रमाणेच कृती करा. पण घडलेल्या गोष्टींबद्दल स्वतःला दोष द्या, स्वतःला शिव्या द्या, स्वतःविषयी तळतळाट करा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मनात ठेवल्यामुळे तशीच एनर्जी आपल्याकडे आकर्षित होते आणि त्याच गोष्टी आकर्षित होतात. आपल्या हातून तशाच घटना घडतात, तसेच लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात. स्वतःला किंवा इतरांना माफ करणं फार गरजेचं आहे. जर ते आपण नाही केलं तर त्या इमोशनमध्येच आपण अडकून राहतो आणि हे इमोशन जास्त वाढतील अशाच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत राहतील. म्हणजे तुम्हाला जर राग आला असेल कुठल्याही व्यक्तीचा किंवा स्वतःचा, तर तो राग हे तुमचं इमोशन आहे ना, तोच तुमचं बेसिक मूळ आहे तुमच्या आतमधलं. जर ते तुम्ही राग ह्या भावनेला जर तुम्ही क्लीन नाही केलं, काढून नाही टाकलं, तर तुम्ही कधीच हील होणार नाही आणि तशीच व्यक्ती, तशाच वस्तू, तशाच प्रसंग, तशाच घटना तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील आणि तसंच तुम्हाला फील करवत राहतील. तुम्हाला जास्त अति राग येईल अशाच गोष्टी फील करवत राहतील. म्हणूनच तुम्हाला स्वतःला हील करायचं असेल तर तुम्ही इमोशनला हील करा. इमोशनला तुम्ही काढून टाका. चांगले जसे पॉझिटिव्ह इमोशन असतात तसे निगेटिव्हही इमोशन असतात. तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन कोणते असतात, की आनंद असतं, सुख असतं, समृद्धी असतो,
अशा चांगल्या भावना असतात. तसेच दुःख असतं, निगेटिव्हिटीमध्ये दुःख असतं, निगेटिव्हिटी असते, प्रॉब्लेम असतात, जलसी असते, भीती असते, कमतरता असते, अशा बाकीच्या बऱ्याच इमोशन असतात. तर हायर एनर्जी जी आपली असते ना, ते पॉझिटिव्ह एनर्जीनं बनलेली असते आणि लोअर असते ना, त्याच्यामुळे आपण लोअर एनर्जी ही या निगेटिव्ह इमोशनने बनलेली असते. आणि जेवढे तुमच्या आतमध्ये निगेटिव्ह इमोशन्स असतील, नको असलेले इमोशन असतील, जितके खराब इमोशन असतील, त्याच्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी, तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा एकदम लोअरला असेल. त्याच्यामध्ये कसं होईल, मग दिवसभरात तुम्हाला कधीच काही चांगलं वाटणार नाही. अशीच लोकं तुम्हाला भेटतील, तुमच्या ऑफिसमध्ये असतील, घरी असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील. उगाचच जाता येता असे लोकं भेटतील किंवा अशा काहीतरी घटना घडतील, की तुम्हाला याच इमोशन तुमच्या पक्क्या होत जातील. हे अनुभवातून तुम्हाला येत राहतील. म्हणून हायर एनर्जीला, हायर व्हायब्रेशनला जर जायचं असेल ना, तर तुमच्या आतली एनर्जी जी आहे किंवा तुमच्या आतले इमोशन जे आहे ते चांगले असणे फार गरजेचं आहे. तुम्ही जळचा निकाला इतरांचा तुम्ही हातामध्ये का पकडता? इतरांनी तुमच्याशी जे वागलेलं आहे ते त्यांनी एकदाच वागलेले आहेत. पण तुम्ही ते सतत आठवून आणि त्या सतत व्यक्तीचा विचार करून आणि त्या सगळ्या इमोशन तुमच्या आतमध्ये ठेवून तुम्ही तुमच्याशी इतक्या चुकीच्या पद्धतीनं, तो माणूस एकदाच तुमच्याशी चुकीचा वागलेला असतो. पण तुम्ही इतक्या वेळा चुकीचं वागता स्वतःला त्या गोष्टी आठवून. त्यापेक्षा तुम्ही स्वतःला माफ करा, इतरांना माफ करा आणि सोडून टाका. तुम्हाला त्या व्यक्तीशी रिलेशन ठेवायचं आहे, ठेवायचं नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही माफ करून नाही बोलला त्या व्यक्तीशी, काहीही संबंध नाही ठेवला तरीही चालेल किंवा माफ करून तुम्ही त्याच्याशी चांगलं नातं ठेवलं तरीही चालेल. हा तुमचा प्रश्न आहे. असं नाही की तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलायचं नाही आहे, ह्याचा अर्थ तुम्ही त्याचा मनात राग धरून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही मनातला राग काढून टाका, त्या व्यक्तीला माफ करा आणि तुम्ही त्याच्याशी परत कधीही रिलेशन ठेवू नका. हे चालेल. पण तुम्ही तुमची एनर्जी क्लीन करा. हे फार गरजेचं आहे. ती व्यक्ती तुमच्याशी एकदाच वागलेली असते, पण तुम्ही हे हजारो, लाखो वेळा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत, भलेही ती व्यक्ती असो नसो, पण तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत तुमच्या आठवणीमध्ये, तुमच्या मेमरीमध्ये त्या गोष्टी असणारच आहेत. तो राग, तो द्वेष असणारच आहे. त्याच्यामुळे ते सगळं क्लीन करायचं असेल तर तुम्ही फॉरगिव्ह करणं फार गरजेचं आहे. क्षमेसारखी दुसरी कोणतीच अशी टेक्निक नाही आहे की तुम्हाला हील करणं, बरं करणं. त्यामुळे स्वतःला आणि इतरांना क्षमा करा, माफ करा. फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे ही. आणि कधी-कधी आपल्याला माहिती नसतं की समोरचा माणूस कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याशी तसा वागलेला असतो. कदाचित तसा त्याचा हेतूही नसतो. कदाचित त्याने जाणून-बुजूनही केलेलं असतं. डझंट मॅटर. तुम्हाला त्यावेळेस काय ॲक्शन घ्यायची असेल तर तुम्ही ती घेतली असेल. पण तेच मनात ठेवून घेऊन तुम्ही आयुष्य आपलं स्वतःचं खराब करत आहात. याच्यासाठी माफ करणं ही फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर तुम्हाला आत्ताही काही घटना, हा माझा व्हिडिओ ऐकता तुम्हाला आत्ताही काही अशा घटना आठवत असतील, की माझ्या आयुष्यामध्ये पास्टमध्ये अशी काही लोकं होती, की ते लोकं माझ्याशी असं वागले होते आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात अजूनही त्यांचा राग आहे. गेली 15 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष अजूनही माझ्या मनामध्ये राग आहे आणि तो मी तसाच ठेवलेला आहे जपून. ना त्याचा फायदा आहे, ना त्याच्यामधून आपल्याला काही चांगलं मिळणार आहे. तरी पण आपण तो ठेवलेला आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही सोडून द्या ना. कशाला ती दोरी घट्ट पकडून ठेवलाय, ज्याच्यामुळे तुमच्याच हाताला जखम होणार आहे. सोडून द्या, लेट गो करा आणि बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही लोकं असतील, तर तुम्ही स्वतः त्यांना मनापासून माफ करा. स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा आणि म्हणा, की त्या व्यक्तीचं नाव घ्या. ती व्यक्ती ज्या पद्धतीने माझ्याशी वागलेली आहे, ते तिचं कारण असेल, काय कारण असेल ते, पण मी त्या व्यक्तीला आत्ता ह्या क्षणापासून मी माफ करते, कायमचं माफ करते. त्या व्यक्तीच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीच आता निगेटिव्ह भावना नाही आहे, कोणताच राग नाही आहे, कोणताच द्वेष नाही आहे, कोणताच मत्सर नाही आहे. मी त्या व्यक्तीला पूर्णपणे माझ्या मनातून मी त्यांना माफ केलेलं आहे, असं म्हणून तुम्ही त्याला लेट गो करा. किंवा आरशामध्ये उभं राहून तुम्ही हेच वाक्य बोलू शकता किंवा जर तुम्हाला ह्या गोष्टी जमत नसतील तर तुम्ही एक पेन आणि पेपर घ्या. ती व्यक्ती कशी तुमच्याशी वागली होती हे सगळं एकदा लिहून काढा आणि तुम्ही ते फाडून टाका. ते वाचा आणि फाडून टाका आणि फाडतेवेळी एवढंच म्हणा, की ही माझी रिॲलिटी नाही आहे. मी त्या व्यक्तीला माफ केलेलं आहे आणि मी त्याचं आणि माझं जे कनेक्शन होतं हे निगेटिव्हली ते मी कट केलेलं आहे. म्हणजे मी त्या व्यक्तीला पूर्णपणे माफ केलेलं आहे. हे इतरांविषयी झालं. आणि तुम्ही आरशात बघून स्वतःला सुद्धा माफ करू शकता. तुमच्या हातातनं जी गोष्ट घडलेली आहे, चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या तुम्ही रिपीट करा. एकदाच फक्त काय शेवटचं आणि म्हणा, की ह्या गोष्टीसाठी, घडलेल्या गोष्टीसाठी मी स्वतःला माफ करते. मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकारते. स्वतःवरती मनापासून प्रेम करते आणि मी स्वतःला मनापासून माफ करते. हे म्हणा आणि सोडून द्या. लेट गो करा तुम्ही. त्या गोष्टीचा परत विचारही करू नका. स्वतःला माफ करा तुम्ही. तुम्ही जर इतरांना माफ करू शकता, तर तुम्ही स्वतःलाही माफ करू शकता आणि जर तुम्ही स्वतःला माफ करू शकताय, तर तुम्ही इतरांनाही माफ करू शकताय. त्यामुळे माफ करा आणि लेट गो करा, सोडून टाका आणि तुमचं आयुष्य नव्यानं चालू करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा.
कारण तुम्हाला असेच व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील आणि तुम्हाला काहीतरी इनपुट त्याच्यातून मिळत राहील. काहीतरी नवीन गोष्टी तुमच्याकडे येत राहतील, तुम्हाला कळतील. तुम्ही ते अप्लाय करा. फक्त बघू नका, ऐकू नका, तर अप्लायही करा. काय फरक पडतो? थोडा वेळ तर लागतो आपल्याला. त्याच्यामुळे जर आपलं लाईफ बेटर होत असेल आणि कोणतीही अशी जादू नसते, की अचानक काही चांगलं होतं. छोट्या-छोट्या गोष्टीमुळेच आपल्याला आयुष्यात आपल्या चांगल्या गोष्टी घडत असतात. तर तुम्ही हे अप्लाय करा आणि बघा आयुष्य किती सुंदर होतं. कारण जेव्हा आपल्या हे इमोशन आपण बाहेर काढून टाकतो, रिलीज करतो, हील करतो, साफ करतो, तेव्हा आपण हलकं हलकं वाटतं आपल्याला, लाईट फील होतं. असं वाटतं, की हे मी का पकडून ठेवलं होतं इतके वर्ष? का मी ह्या गोष्टी धरून ठेवल्या होत्या? तर तुम्हाला खूप छान फील होईल ह्या गोष्टीचं आणि शक्य झाल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.